काय काय चाललंय हे? आज अजित पवार साहेब इकडे येणार आहेत काय? पॅचवर करायला आला काय महापालिका? माझी एक रिक्वेस्ट आहे पवार साहेबांना, तुम्ही बोलताय तसं करताय. आज तुम्ही या रोडवरनं निघाला, आज संभाजीनगर ह्याच्यातनं जावा, संभाजीनगर बोरी कॉलनीतनं आता रंकाळ्याकडे सोडलेला निघाला. बघा रस्तं जनता कशी सहन करायला लागल्या. मी पण त्यात नालायक आहे, मी सज्जन असं म्हणत नाही. या IRB घालीताना मी पण बोटवर केलं, आघाडी धर्म म्हणून. मी एका दोन्ही कशात नव्हतो, मी ओपन सांगतो. मी विजय साळुंखे सरकार, आम्ही जी चूक केली ते तुम्ही तेवढी करू नका. आता तुम्ही निघाला करू रस्ता बघा, तुम्ही बोलताय तसं वागताय तसं परत नेक्स्ट टाईम तुम्ही इच्छेला तेव्हा मला असा रस्ता दिसता कामा नाही, मला चकाचक रस्ता झाला तरच तुम्ही खरी नेते आणि खरी कार्यकर्ते आणि खरंच मी म्हणाल मुख्यमंत्री व्हावं तर तुमच्यासारखा व्हावा. नाहीतर बातगाई अशी सगळी नेते आश्वासन देतात जातात, हे मी धडधडीत बोलायला तयार आहे. पण आज तुमच्याकडे हातात सत्ता आहे, सगळं आहे. आणि आज बरोबर बघा जनता कशी सहन करायला. जनता थोडीफार आमची हे असेल, पण माझं काय म्हणणं आहे की योग्य आहे काय सांगतो. हे 20 वर्षापूर्वी जे रस्ते होते ते आत्ता बाद झालेले आहेत. त्यावेळेला IRB काढली, IRB असती तर हा प्रश्न आला नसता. आम्ही लई मोठी चूक केली. त्यामुळं आता तर महापालिकेला पण एवढं बजेट नाही, तेवढं जमत नाही. मग तुम्ही जरा या जातीनं लक्ष घालावं अशी माझी एक रिक्वेस्ट आहे, विनंती. एक कार्यकर्ता म्हणून मी एक भारतीय नागरिक आहे, माझं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला एक हे द्यायला की बाबा हा लवकरात लवकर रस्ता अशी कोल्हापूरची व्हावेत. आज तुम्ही कोल्हापूरला तुमची फॅमिली काय मी त्या कोल्हापूरवर तुमचं आदर प्रेम आहे. जरा खरोखरच जनतेकडे बघा जरा काय. आणि माझी एवढी तुम्हाला सांगणं आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, विजय सावरी सरदार, कोल्हापूर. आणि हे बघा रस्ते तुम्ही बघा, असे संपूर्ण कोल्हापूरवर रस्ते झालेले, त्याचा जरा तुम्ही विचार करा.